श्रीमती तुलिप मिरांडा। महापौर महोदय धन्यवाद। मी समर्थन करते शिंदे साहेबांचं, ज्यांनी आता हा हरकतीचा मुद्दा घेतलेला आहे। खरोखर मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण का या मुंबईमध्ये राहणारे गोर गरीब जी जनता आहे ती डोंगराळ भागावरती राहणारी आहे। आणि नेहमी असं बघितलं जातं, आताच आमचं हे डिस्कशन चाललेलं की नेहमी हे बघितलं जातं की हे ज्या लँड्स आहेत त्या युजली कलेक्टर लँड्स असतात, अंडर म्हाडा असतात। आपण कितीही नियोजन केलं किंवा कितीही डिस्कशन केलं की शेवटी हा संयुक्त डिस्कशन किंवा संयुक्त त्याच्यामध्ये कुठलाही उपक्रम आपल्याला राबवावा लागेल असं मला ह्या सगळ्यांच्या डिस्कशन मधून दिसून येत आहे। मी नेतृत्व करत असणाऱ्या वॉर्ड क्रमांक 90 मध्ये सुदैवाने माझ्याकडे गेट नंबर 8 आहे एअरपोर्टचा, विच इज अ VIP गेट। त्याच बाजूला माझ्याकडे CISF आहे, एअरफोर्स आहे, मिलिटरी आहे, आणि तो मिलिटरीचा जो कंपाऊंड आहे त्याच्या लागत जी असणारी कलेक्टरची जागा आहे तिथे लँडस्लाइड झालेला आहे। सुदैवाने तिथे कुठली जीविताची हानी झालेली नाहीये, पण त्या घरापर्यंत पूर्ण असा तो रबल पडला, पूर्ण माती पूर्ण गलीमध्ये आली, आणि शेवटी आम्हाला तिथून त्या लोकांना त्यावेळेला काढावं लागलं, आणि मग परत सगळं सुव्यवस्थित झालं। त्यावेळेला कोणी केलं? महानगरपालिकेने केलं। तिथे कलेक्टरवाले कोणीच आले नव्हते। पण माझा प्रश्न हा आहे, त्या वॉर्डमध्ये जस्ट बिकॉज देर वॉज नो डेथ, त्या वॉर्डने किंवा त्या वॉर्ड ऑफिसरने किंवा त्या इन्स्पेक्टिंग एक्झिक्युटिव्हने त्याची नोंद कलेक्टर ऑफिसला पाठवलेली आहे का? कलेक्टर म्हाडा हॅज गॉट अ स्पेशल फंड, स्पेशल डिझास्टर फंड फॉर दीज लँड्स, आणि हे सगळे डोंगराळ भागाच्या अवतीभोवतीच असतात। पण मग हा इंटिमेशन त्यांच्यापर्यंत जातो का? आता कुरेशी साहेबांनी भरपूर म्हणजे आपल्याला गणित दाखवलेले आहे। 729 साइट्स इन टोटल, 249 महानगरपालिकेचे आहेत, बाकीच्या ज्या कलेक्टरच्या आहेत, म्हाडाच्या आहेत। गणित छान आहे, कारण का आजकाल आपल्याकडे सगळं ऑनलाईन सगळं मिळत आहे। पण जसं आता शर्मानी सांगितलं दैट इसके ऊपर ये कमिटी होना चाहिए, सिर्फ ये कमिटी होके चलेगा नहीं। हमको इस कमिटी में जो महानगरपालिका स्वतःवरती का ओढून घेतं हे सगळं? आपणच आपलं का लावत राहायचं? ते आपल्याला सवलत देतात का? कलेक्टर ऑफिस कधीच आपल्याला सवलत देत नाही साहेब। माझ्या एका मार्केटच्या डेव्हलपमेंटमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्राची जमीन असल्यामुळे त्याच्यावरती महानगरपालिकेने मार्केट बांधलं, त्याच्यामुळे हायकोर्टामध्ये आम्हाला 14 कोटी 12 लाख रुपये भरावे लागले, आणि तो ती निधी देताना तो अमाऊंट भरताना उशीर झाला, त्यामुळे 4 कोटीचा दंड लावला कलेक्टरांनी, आणि तेव्हा अश्विनी जोशी मॅडमनी पत्र लिहिलं आणि तो आम्हाला वेव ऑफ करून टाकलेला। ते जेव्हा आपल्याला सोडत नाही तर आपण त्यांना का सोडायचं? महाराष्ट्र संयुक्त आहे, संयुक्तरित्या चालला पाहिजे, पण ह्याच्यामध्ये जेव्हा मुंबईकरांवरती जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात, आता त्यांनी क्लिअरली सांगितलं की डिझास्टरच्या वेळेला BMC स्कूलमध्ये लोकांना स्थलांतरित केलं, मग तिथे त्यांचं कसं नियोजन करायचं, कोणाची निधी जाणार, हा प्रश्न पडतो। म्हणून या हरकतीच्या मुद्द्याच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा ही संयुक्त मोहीम असावी। मग ते कलेक्टर असो, म्हाडा असो, BMC असो, हे एकत्रित येऊन ह्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागणार आहे, आणि तसं नियोजन महानगरपालिकेने करावं, ह्याची पुढाकार आपण घ्यावी अशी माझी विनंती असेल। धन्यवाद।